नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की निडली वेब बिल्डर ॲपमध्ये जे काही वेगवेगळी माहिती आहे, ती वेगवेगळी माहिती आपण कशाप्रकारे भरू शकतो, ते आपण आज ती डेटा एंट्री कशाप्रकारे करायची, हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता आपल्या ॲपमध्ये खूप सारे मॉड्यूल्स आहेत आणि त्या खूप साऱ्या मॉड्यूल्समध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीची भरायची आहे. आता यालाच आपण सुरुवात करूया की कशाप्रकारे आपण याच्यामध्ये व्हिडिओज सॉरी याच्यामध्ये कशा प्रकारे आपण डेटा एंट्री करू शकतोय हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता डेटा एंट्री करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथं जीपी सामग्री नावाचा हा मेनू आहे. ठीक आहे, तर या मेनूवर आपल्याला क्लिक करायचंय. इथे आल्यानंतर आपल्याला खूप सारे मेनू दिसतात. आता याच्यामध्ये 1 बाय 1 डेटा एंट्री कशी करायची हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिला मेनू आहे गाव एका दृष्टिक्षेपात. तर ह्या मेनू कशी करायची आता मी तुम्हाला ते सांगतो. गाव एका दृष्टिक्षेपात या मेनूवर आल्यानंतर आपल्याला बघा इथं पहिल्यांदा इथं आपल्याला आपल्या गावचा फोटो म्हणजे ग्रामपंचायतचा एक फोटो आणि त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतचा एक लोगो म्हणजे काय की छोटासा ग्रामपंचायतचा एक लोगो वगैरे असतोय, तो तुम्ही गुगलवरून किंवा कुठून तरी घेऊन तिथं टाकू शकता. त्यानंतर आहे टॅगलाईन वर्णन. टॅगलाईन वर्णन म्हणजे कसं असतं की तुमच्या ग्रामपंचायतचा एखादा टॅगलाईन, जसे की माझे गाव सुंदर गाव की ग्रामपंचायत शिरडोन सुंदर ग्रामपंचायत, असं टॅगलाईन वर्णनमध्ये टाकू शकताय. त्यानंतर पुढचा आहे मेनू, पुढचा टेक्स्ट फील्ड आहे ते म्हणजे स्वागत व्हिडिओ लिंक. स्वागत व्हिडिओ लिंकमध्ये काय करायचं की स्वागत व्हिडिओ लिंकमध्ये तुमची एखादी यूट्यूबची लिंक, ज्या लिंकमध्ये एक व्हिडिओ असेल आणि त्या व्हिडिओमध्ये गावाचं गावामधील जे काही तुमचे चांगले प्रेक्षणीय स्थळं वगैरे आहेत त्यांचे तिथे रेकॉर्डिंग्स केलेले असतील ते स्वागत व्हिडिओ लिंकमध्ये तुम्हाला टाकायचे. पुढच्या टेक्स्ट फील्डमध्ये आपल्याला कार्यालयाचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर लोकसंख्या आहे. लोकसंख्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावची लोकसंख्या, पुरुष किती, महिला किती, इतर किती, एकूण किती, हे सर्व आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे घरांची संख्या. घरांची संख्यामध्ये गावातील पक्के घर किती, गावात झोपड्यांची संख्या किती, एकूण टोटल घरांची संख्या किती. त्यानंतर पुढचा आहे शिक्षण विभाग. तुमचा शैक्षणिक गुणोत्तर काय आहे, गावामध्ये वार्ड किती आहेत याची संख्या टाकायची. त्यानंतर गावामध्ये नळ कनेक्शन किती आहेत ते टाकून घ्यायचं. त्यानंतर गावामध्ये आपलं जे काही तुमचं एकूण क्षेत्रफळ गावचं किती आहे ते इथं आपण टाकून घ्यायचं. त्यानंतर आहे पाण्याचे स्त्रोत्र. पाण्याचे स्त्रोत्रमध्ये काय, पाण्याचे स्त्रोत्रामध्ये आपल्या गावामध्ये कोणकोणत्या स्त्रोत्रांद्वारे पाणी येतं ते तुम्ही इथे निवडू शकताय. ही सगळी इन्फॉर्मेशन आपण आपल्या ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर दाखवत आहोत. त्यानंतर पुढचं आहे स्थान. स्थानमध्ये गावचं स्थान जे आहे ते गावचं स्थान तुम्ही गुगल मॅपच्या माध्यमातून घेऊ शकताय. आता इथं मॅपचं एक छोटंसं आयकॉन आपण दिलेलं आहे. या मॅपच्या आयकॉनवर क्लिक करायचं. मॅपच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मॅप ओपन होतं. मॅप ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं एक बघा छोटंसं एक माय लोकेशनचा बटन आहे. आता या माय लोकेशनच्या बटनवर क्लिक केलं तर तुमचे करंट लोकेशनला ते घेऊन जातं. तुम्ही जर ग्रामपंचायतच्या एरियामध्ये नसाल तर तुम्ही इथं वरच्या बाजूला सर्च करू शकता. आता मी फॉर एक्झाम्पल माझ्या गावचं नाव आहे शिरढोण, तर मी माझ्या गावचं नाव इथं सर्च करतोय तर तिथे प्रॉपर त्या गावाच्या लोकेशनवर घेऊन जातं. तर सर्च करून तुम्ही इथं हा जो ब्लू कलरचा टिक बटन आहे, या टिक बटनच्या माध्यमातून तुम्ही इथं लोकेशन जे आहे ते लोकेशन पिक करू शकता. इथं आपले कोऑर्डिनेट दिसतात म्हणजे आपले लोकेशन इथं पिक झाले असं याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं पुढचं आहे कामाची वेळ. कामाची वेळ म्हणजे ग्रामपंचायतचा कामकाज किती वेळ चालतो याचा आपण इथं डिटेलिंग्स दिलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथं साप्ताहिक सुट्टी आहे. साप्ताहिक सुट्टी ग्रामपंचायतला कोणत्या दिवशी असते ते आपण यातून निवडायचं आहे. संपर्क क्रमांकमध्ये ग्रामपंचायतचा एखादा मोबाईल नंबर आहे, तो असतो जो मोबाईल नंबर तो इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर नसेल तर STD कोड टाकायचा आहे, तो सुद्धा तिथं स्वीकारला जातो. ठीक आहे. आता ही माहिती जी आहे ही माहिती मी इथं बघा वरच्या बाजूला रिफ्रेशचं एक बटन दिलेलं आहे. आता ही माहिती मी ऑलरेडी भरलेली होती. भरलेली माहिती इथं कसं परत येते ते मी तुम्हाला दाखवतो. आता मी इथं रिफ्रेशच्या बटनवर क्लिक करतो. रिफ्रेशवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जी काय आपण ग्रामपंचायतची माहिती भरलेली होती ती भरलेली माहिती इथं पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळून जाते.
ठीक आहे. आता ह्याला आपण इथं सबमिट करायचं आहे. परत एकदा इथं चेक करू शकतो आहे आपण, आणि चेक करून याला आपण सेव्ह करायचं. या सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर ही आपली माहिती जी आहे ती माहिती इथं सबमिट झालेली आहे.